पश्चिम बंगालच्या राजकारणात इतिहास घडला। तब्बल 15 वर्षांनंतर ममता बॅनर्जीची सत्ता संपली आणि भाजपचे शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाला विराजमान झाले। कोलकात्याच्या ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर झालेला हा शपथविधी सोहळा अक्षरशः शक्ती प्रदर्शन ठरला। राज्यपाल RN रवी यांनी शुभेंदू अधिकारी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। विशेष म्हणजे या भव्य सोहळ्याला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातील दिग्गज नेते उपस्थित होते। महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही हजेरी लावली। यावेळी मोदी, शुभेंदू अधिकारी आणि समीक भट्टाचार्य खास रथातून व्यासपीठावर पोहोचले। संपूर्ण परिसरात भाजप कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष पाहायला मिळाला। या निवडणुकीत भाजपने 293 पैकी तब्बल 207 जागा जिंकत बंगालमध्ये पहिल्यांदा सत्ता मिळवली आहे। तर शुभेंदू अधिकारी यांनी भवानीपूर मधून ममता बॅनर्जीचा पराभव करत जायंट किलर अशी ओळख मिळवली। आता सगळ्यांचे लक्ष एकाच गोष्टीकडे आहे, शुभेंदू अधिकारी खरंच बंगालचं राजकारण बदलणार का? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राच्या इंस्टाग्रामला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राइब करायला विसरू नका।